नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. असिस्टंट प्रोफेसर निलेश भाग्यवंत या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज जे काही 11th OCM चा चॅप्टर फर्स्ट आहे, इंट्रोडक्शन ऑफ कॉमर्स अँड बिझनेस, यामधील जो क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीजचा घटक आहे, म्हणजेच व्यवसाय कृतींचे जे काय वर्गीकरण केलेले आहे, ते वर्गीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या वर्गीकरणामध्ये बिझनेस ॲक्टिव्हिटीज ज्या काही असतात, त्या ॲक्टिव्हिटीजचं 2 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. ते आहे पहिलं इंडस्ट्री आणि दुसरा भाग आहे वाणिज्य. इंडस्ट्री अँड कॉमर्स अशा 2 उद्योग व वाणिज्य अशा 2 विभागामध्ये बिझनेस ॲक्टिव्हिटीज म्हणजेच व्यावसायिक कृतींचं विभाजन केलेलं आहे. ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. चला तर मग सुरू करू आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये पहिली बिझनेस ॲक्टिव्हिटीज आहे इंडस्ट्री, उद्योग. आता उद्योग म्हणजे काय? आता कशाला म्हणतो आपण उद्योग? इंडस्ट्री implies the economic activity that are associated with the conversion of resources into goods that are ready for use. आता इंडस्ट्री म्हणजे काय, उद्योग म्हणजे काय, की जो काही अशी ऍक्टिव्हिटी आहे, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे, आर्थिक कार्य आहे, ज्यामध्ये काय केलं जातं, कन्व्हर्जन ऑफ रिसोर्सेस, म्हणजे जे काही संसाधन आहेत, जे काही कच्चं संसाधन आहे, कच्चा माल आहे, रॉ मटेरियल आहे, त्यांचं काय केलं जातं, कन्व्हर्जन केलं जातं कशामध्ये, गुड्स दॅट आर रेडी फॉर यूज, जे काही उपयोग किंवा उपभोग करण्यायोग्य किंवा वापरायोग्य ज्या काही वस्तू आहेत, त्या वस्तूमध्ये जे काही कच्च्या मालाचं रूपांतर करण्याची प्रक्रिया असते आणि ज्या ठिकाणी ती प्रक्रिया केली जाते, त्या आर्थिक कार्याला काय म्हणतो आपण, इंडस्ट्री म्हणजेच उद्योग असं म्हणतो. बघा विद्यार्थी, या ठिकाणी कारखान्याचं एक चित्र दिलेलं आहे. या कारखान्यामध्ये काय केलं जातं, रॉ मटेरियल आणला जातं. समजा ऊस आणला जाईल, त्याच्यावर प्रक्रिया केली जाईल आणि त्यापासून एक साखर किंवा गूळ जे काय असेल ते वस्तू वापरण्यायोग्य तयार केली जाईल, त्यालाच काय म्हणतो आपण, इंडस्ट्री असं म्हणतो. आता मग या इंडस्ट्रीचे वेगवेगळे प्रकार आहेत. 3 भागामध्ये इंडस्ट्रीची वर्गीकरण केलेलं आहे, जसे की प्राथमिक उद्योग, दुय्यम उद्योग आणि टर्सरी उद्योग, सेवा उद्योग. ते भाग पण आपण आता शिकणार आहोत. तर ते बघा, त्यामध्ये इंडस्ट्रीचे प्रकार, उद्योगांचे प्रकार, त्यामध्ये पहिला प्रकार आहे प्रायमरी इंडस्ट्री, प्राथमिक इंडस्ट्री, प्राथमिक उद्योग. आता कशाला म्हणतो आपण प्राथमिक उद्योग? असा उद्योग जो काय असतो, विच इज डिपेंड ऑन नेचर, असा उद्योग जो निसर्गावर अवलंबून असतो, नेचर ओरिएंटेड असतो, निसर्गाच्या सहाय्याने केला जातो, निसर्गात केला जातो. निसर्गामध्ये जे काही रिसोर्सेस असतात, संसाधनं असतात, त्यांचा वापर करून जो उद्योग केला जातो, त्या उद्योगाला काय म्हणतो आपण, प्रायमरी इंडस्ट्री, प्राथमिक उद्योग असं म्हणतो. मग काय असणार त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत बघा. त्यामध्ये ऍग्रिकल्चर, शेती उद्योग. अर्थातच आपण शेती कशामध्ये करतो, सगळ्यांना माहिती आहे की निसर्गावर अवलंबून काय असते, आपली शेती असते. त्यानंतर आहे एक्स्ट्रॅक्टिव्ह म्हणजे उत्खनन उद्योग. आता जे काही जमीन आहे, भूमी आहे, याच्यामधून काय करतो आपण, वेगवेगळे संसाधनं बाहेर काढत असतो, जसे की दगडी कोळसा आहे, तेल आहे, वेगवेगळे खनिज आहे, ते पण कशामधून काढत असतो आपण, निसर्गामधून उपलब्ध करत असतो. म्हणून ते कशामध्ये येतं, प्रायमरी इंडस्ट्रीमध्ये येतं. आणि त्यानंतर आहे जेनेटिक, जैविक उद्योग. आता जैविक उद्योग म्हणजे काय, जो की जीवावर अवलंबून केला जातो, म्हणजेच जसे की पशुपालन आहे, फळं आहेत, रोपे आहेत, किंवा जे काही जीवजंतूशी, जे काही पक्षी आहेत, प्राणी आहेत, वनस्पती आहे, यांच्या संबंधित जो काही उद्योग केला जातो, त्यांच्यावर त्यांचा वापर करून त्या उद्योगाला काय म्हणतो आपण, जेनेटिक म्हणजे जैविक उद्योग असं म्हणतो. असं प्रायमरी उद्योगाचं काय केलेलं आहे, 3 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. प्रायमरी उद्योग म्हणजे काय, जो निसर्गावर अवलंबून असतो, निसर्गाच्या सहाय्याने केला जातो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा आहे सेकंडरी उद्योग, दुय्यम उद्योग, सेकंडरी इंडस्ट्री. आता दुय्यम उद्योग कशाला म्हणणार आपण, बघा, दे कन्वर्ट रॉ मटेरियल प्रोव्हाइडेड बाय प्रायमरी इंडस्ट्री इनटू युजेबल फिनिश प्रोडक्ट. आता जे काही प्रायमरी इंडस्ट्रीनं जे काही रॉ मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे, म्हणजेच कोणत्या, निसर्गामधून जो काही रॉ मटेरियल
तयार झालेला आहे त्या रॉ मटेरियलवर प्रक्रिया करून ही इंडस्ट्री काय करते, सेकंडरी इंडस्ट्री वापरण्यायोग्य वस्तू तयार करते. त्या इंडस्ट्रीला आपण काय म्हणतो, आपण सेकंडरी इंडस्ट्री असं म्हणतो. जसं की कारखाने आहेत, जे काय उत्पादन उद्योग आहेत, त्यामध्ये काय केलं जातं, समजा शेतीमधून काय घेतलं आपण, गहू घेतला. प्रायमरी इंडस्ट्रीमध्ये गव्हाचं उत्पादन घेतलं आणि त्या काय केलं आपण, सेकंडरी इंडस्ट्रीला रॉ मटेरियल म्हणून विकलं, की मग त्या गव्हावर काय केलं जातं, प्रक्रिया करून एक वापरण्यायोग्य बिस्किट असेल, पीठ असेल, पापड असेल, असे वेगवेगळे वस्तू काय केल्या जातात, तयार केल्या जातात. म्हणजे जे काही प्रायमरी इंडस्ट्रीचं आउटपुट असतं ते काय असणार, सेकंडरी इंडस्ट्रीचं इनपुट म्हणून वापरलं जाणार. म्हणजे प्रायमरी इंडस्ट्रीचं तयार झालेली वस्तू सेकंडरी इंडस्ट्रीची काय असणार, कच्चा माल म्हणून वापरले जाणार. म्हणजेच काय सांगता येईल, दुय्यम उद्योग म्हणजे काय, जो प्रायमरी म्हणजेच प्राथमिक उद्योगावर अवलंबून असतो. त्याचं जे काही वस्तू आहे ती या ठिकाणी जी कच्चा माल म्हणून यूज केली जाते त्या उद्योगाला काय म्हणतो आपण, सेकंडरी उद्योग असं म्हणतो. त्यामध्ये आहे दोन भाग केलेले आहेत, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री उत्पादन उद्योग आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री म्हणजेच बांधकाम उद्योग. आता मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये काय करतो आपण, उत्पादन घेत असतो, म्हणजेच कच्च्या मालावर प्रक्रिया करून वापरण्यायोग्य वस्तू तयार करत असतो. आणि त्यानंतर आहे कन्स्ट्रक्शन, म्हणजेच जे काही निसर्गामधून जे काही आपण दगड, वाळू, खडी, वीट असेल, हे जे काही वस्तू आहेत निसर्गामधून काढलेल्या प्रायमरी इंडस्ट्रीमधून, त्याचा वापर करून आपण काय करतो, सेकंडरी इंडस्ट्रीमध्ये बांधकाम म्हणून त्याचा वापर करत असतो. म्हणजे रस्ते बांधायचे, घर बांधायचे, बिल्डिंग आहे, इमारती आहेत, हे सगळं कशामध्ये करतो आपण, सेकंडरी इंडस्ट्रीमध्ये करत असतो. बघा त्यानंतर आहे बघा 3 नंबरचा उद्योग, टर्सरी उद्योग म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री किंवा सेवा उद्योग. तर याला काय म्हणतो आपण, सेवा उद्योग म्हणजे काय, आता हा उद्योग काय करतो, हा काय करतो, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो कोणाला, प्रायमरी आणि सेकंडरी इंडस्ट्रीला. जे काही प्राथमिक उद्योग आहे शेतीवर अवलंबून केला जातो आणि परत जो काय सेकंडरी इंडस्ट्री आहे, दुय्यम उद्योग आहे, जो प्रायमरी इंडस्ट्रीवर वर केला जातो. या दोन्ही उद्योगांना काय करते हा उद्योग, सेवा देण्याचं काम करतो. म्हणजे काय, शेतीमध्ये मालाची वाहतूक करायची तर ट्रान्सपोर्ट काय करणार, त्यांना सेवा देण्याचं काम करणार. परत पीक आता पावसामुळे नुकसान झालेलं आहे शेतीचं, मग त्या शेतीला विमा काढण्यासाठी काय करणार, सेवा उद्योग सेवा देणार. परत स्टोरेज करायचे, वेअर हाऊस देणार. बँक आहे कशासाठी, लोन देण्यासाठी बिझनेसला. असे वेगवेगळ्या सेवा काय करते, टर्सरी इंडस्ट्री प्रायमरी आणि सेकंडरी इंडस्ट्रीला सेवा देण्याचं काम करतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सेवा उद्योग असं म्हणतो. त्यामध्ये आहे ट्रान्सपोर्ट, बँकिंग, हॉटेल, टुरिझम, एंटरटेनमेंट, हे सगळे काय करतात, प्रायमरी आणि सेकंडरी इंडस्ट्रीला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. म्हणून त्यांना आपण टर्सरी किंवा सर्व्हिस इंडस्ट्री असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही बिझनेस ऍक्टिव्हिटीज आहे त्याचा एक भाग आपण इंडस्ट्री हा या ठिकाणी शिकलेलो आहे. त्यानंतर आहे दुसरा भाग कॉमर्स, वाणिज्य. आता वाणिज्य म्हणजे काय, जे विद्यार्थी आता कॉमर्सला आले त्यांना ही गोष्ट पुरेपूर माहिती असायला पाहिजे. आता वाणिज्य म्हणजे, कॉमर्स म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू आणि सेवांचं जे काही वितरण केलं जातं, मॅन्युफॅक्चरिंग पासून कस्टमर पर्यंत जी वस्तू पोहोचण्याचं काम केलं जातं त्याला काय म्हणतो आपण, कॉमर्स असं म्हणतो, वाणिज्य असं म्हणतो. म्हणजेच जी काही वस्तू तयार झालेली आहे ती वस्तू फायनल जे काही कन्झ्युमर आहे त्यापर्यंत जी काही पोहोचण्याची प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण, कॉमर्स असं म्हणतो. मग त्यामध्ये वेगवेगळे घटक येतात. बघा काय आजच्या मध्ये आपण बघू, ट्रेड आहे त्यामध्ये पहिला भाग दिलेला आहे ट्रेड आणि दुसरा दिलेला आहे ऑक्झिलरीज टू ट्रेड. आता व्यापार म्हणजे काय, व्यापार हा कशाचा भाग आहे, वाणिज्याचा भाग आहे. आता काय व्यापार म्हणजे काय सांगता येईल, ऍक्च्युअल बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, त्यालाच काय म्हणतो आपण, व्यापार असं म्हणतो. ज्या वेळेस आपण काय करतो, वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करतो. समजा होलसेलर काय करणार, मॅन्युफॅक्चरर कडून लार्ज क्वांटिटी मध्ये वस्तू खरेदी करणार आणि रिटेलरला सेल करण्याचं काम करणार, याला काय म्हणतो आपण, व्यापार असं म्हणतो. शेतकऱ्याकडून काय करतो व्यापारी, माल घेतो आणि तिकडं
कस्टमरला विकत असतो. हे काय आहे? व्यापार आहे. म्हणजेच खरेदी विक्री करणे याला काय म्हणतो आपण? व्यापार असं म्हणतो. वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करणे. आता त्या व्यापाराचे दोन भाग दिलेले आहेत. दोन भागामध्ये त्याचं व्यापाराचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिला आहे इंटरनल ट्रेड, होम ट्रेड आणि दुसरा आहे एक्सटर्नल किंवा फॉरेन ट्रेड. त्यामध्ये पहिलं बघू आपण इंटरनल ट्रेड. आता अंतर्गत व्यापार होम ट्रेड म्हणजे काय? जो की विदिन कंट्री केला जातो. एकाच देशामध्ये तो व्यापार केला जातो. म्हणजेच आपला भारत देश आहे. भारत देशाची बॉर्डर पार न करता बॉर्डरच्या अंतर्गत जो काही व्यापार केला जातो त्या व्यापाराला काय म्हणतो आपण? अंतर्गत व्यापार किंवा इंटरनल ट्रेड किंवा होम ट्रेड असं म्हणतो. काय आहे होम ट्रेड? इट इन्व्हॉल्व्स बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विदिन द कंट्री. म्हणजे देशांतर्गतच काय करायची? वस्तूची खरेदी विक्री करायची. त्याला आपण इंटरनल ट्रेड असं म्हणतो. म्हणजे भारतामध्येच वस्तू घ्यायची आणि भारतामध्येच विकायची. महाराष्ट्रात तयार झालेली कर्नाटकला विकायची, कर्नाटकची मध्य प्रदेश, असं भारताअंतर्गतच काय करायचं? वस्तूची खरेदी विक्री करायची. त्याला आपण होम ट्रेड असं म्हणतो. त्यामध्ये दोन प्रकार दिलेले आहेत बघा, होलसेल ट्रेड आणि रिटेल ट्रेड. घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. आता घाऊक व्यापार म्हणजे काय? त्या ठिकाणी उत्पादकाकडून मॅन्युफॅक्चररकडून काय केलं जातं? बल्क क्वांटिटीमध्ये, लार्ज क्वांटिटीमध्ये वस्तू खरेदी करणं आणि रिटेलरला विकणं याला काय म्हणतो आपण? घाऊक व्यापार असं म्हणतो. जास्त संख्येमध्ये वस्तूची खरेदी विक्री करणे त्याला आपण होलसेल ट्रेड असं म्हणतो. आणि रिटेल ट्रेड म्हणजे काय? मॅन्युफॅक्चरर किंवा होलसेलर या दोघांकडून काय करायचं? किंवा दोघांपैकी एकाकडून वस्तू कमी क्वांटिटीमध्ये खरेदी करायच्या आणि कस्टमरला, ग्राहकाला विकण्याचं काम करायचं. त्याला आपण रिटेल ट्रेड म्हणजेच किरकोळ व्यापार असं म्हणतो. हे झालं इंटरनल ट्रेड, अंतर्गत व्यापार. त्यानंतर आहे एक्सटर्नल ट्रेड किंवा फॉरेन ट्रेड, जे काय आपण विदेशी आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतो. आता काय एक्सटर्नल ट्रेड म्हणजे? फॉरेन ट्रेड म्हणजे जे काही बाईंग अँड सेलिंग केली जाते कुठं? डिफरंट कंट्रीज मध्ये. एका देशामधून काय केलं जातं? वेगवेगळ्या देशामध्ये जो काही व्यापार चालवला जातो, खरेदी विक्री केली जाते वस्तू आणि सेवांची, त्याला काय म्हणतो आपण? आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा विदेशी व्यापार असं म्हणतो. द ट्रेड दॅट टेक्स प्लेस बिटवीन बायर अँड सेलर ऑफ टू डिफरंट कंट्रीज इज नोन ॲज एक्सटर्नल ट्रेड. दोन किंवा अनेक देशामध्ये जो काही व्यापार केला जातो, वस्तूची खरेदी विक्री केली जाते, त्या व्यापाराला काय म्हणतो आपण? आंतरराष्ट्रीय किंवा विदेशी व्यापार असा म्हणतो. समजा आपल्या देशामध्ये चायनामधून रॉ मटेरियल आणलं, आपल्या देशामध्ये त्याची प्रक्रिया केली, वस्तू तयार केली आणि परत जपानला ती वस्तू विकली, याला काय म्हणणार आपण? आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणणार. त्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचं 3 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे: इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि इंटरपोर्ट. आयात निर्यात आणि पुनर्निर्यात. आता इम्पोर्ट म्हणजे काय? काय म्हणतो आपण? इम्पोर्ट कशाला म्हणतो? शाळात असल्यापासून तुम्ही शिकत आहेत. इम्पोर्ट म्हणजे काय? ज्यावेळेस आपण काय करतो? गुड्स अँड सर्व्हिसेस परचेस करतो फ्रॉम अनदर कंट्री, दुसऱ्या देशाकडून जो काही वस्तू आणि खरेदी आपण वस्तू करतो, वस्तू आणि सेवा आणतो, त्याला काय म्हणतो आपण? इम्पोर्ट, आयात असं म्हणतो. समजा आपण जपान, चायना, अमेरिका, US, लंडन अशा वेगवेगळ्या देशामधून ज्यावेळेस वस्तू खरेदी केल्या, आपल्या देशामध्ये आणल्या, त्याला काय म्हणणार आपण? इम्पोर्ट असं म्हणणार. आणि त्यानंतर एक्सपोर्ट काय असणार? व्हेन गुड्स अँड सर्व्हिसेस आर सोल्ड टू फॉरेन कस्टमर. ज्यावेळेस आपण आपल्या देशाचा जे काही वस्तू आहे तयार झालेल्या किंवा रॉ मटेरियल आहे, ज्यावेळेस आपण फॉरेन कस्टमरला म्हणजे विदेशी लोकांना ज्यावेळेस विकतो, पण कोणतेही असेल, कोणत्याही देशाचे, त्यांना ज्यावेळेस विकतो त्याला काय म्हणतो आपण? एक्सपोर्ट, निर्यात व्यापार असं म्हणतो. आणि त्यानंतर आहे 3 नंबरचं इंटरपोर्ट, पुनर्निर्यात. आता काय असतं इंटरपोर्ट मध्ये? या दोन्हीचं जे काही कॉम्बिनेशन आहे त्या कॉम्बिनेशनला काय म्हणतो आपण? इंटरपोर्ट, पुनर्निर्यात असं म्हणतो. म्हणजे इम्पोर्ट पण होणार आणि एक्सपोर्ट पण होणार. समजा इंडियामधून काय केलं? समजा चायनामधून काय केलं? आपण वस्तू खरेदी केली, कच्चं तेल खरेदी केलं, कुठं आलं? इंडियामध्ये आलं. परत त्याच्यावर प्रोसेसिंग करून आपण काय केलं? US ला ते विकलं. याला काय म्हणतो आपण? इंटरपोर्ट, पुनर्निर्यात असं म्हणतो. म्हणजे एका देशाकडून आयात करायची, दुसऱ्या देशामध्ये निर्यात करायची.
कच्चं माल किंवा तयार वस्तू निर्यात आयात दोन्ही ज्यावेळेस प्रक्रिया होत्या दोन्हीचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस होतं त्याला काय म्हणतो आपण इंटरपोर्ट किंवा पुनर्निर्यात असं म्हणतो. त्यानंतर आहे बघा कॉमर्सचा दुसरा भाग घटक ऑक्झिलरीज टू ट्रेड म्हणजेच व्यापाराची अनुषंगिक साधने. पहिला कॉमर्सचा भाग आपण पाहिला ट्रेड व्यापार म्हणजे काय. त्यानंतर दुसरा आहे ऑक्झिलरीज ऑफ ट्रेड. आता काय व्यापाराची अनुषंगिक साधने सपोर्टिंग ऍक्टिव्हिटीज दॅट हेल्पिंग स्मूथ फंक्शनिंग ऑफ ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज दे रिमूव्ह ऑब्स्टिकल्स डिफिकल्ट टू ट्रेड. आता कशाला म्हणतो आपण ऑक्झिलरीज टू ट्रेड जे काही ट्रेड आहे कॉमर्स आहे त्याला जे काही त्याचा स्मूथ फ्लो होण्यासाठी जे काही सपोर्ट केला जातो हेल्प केला जातो सर्व्हिसेस त्याला दिल्या जातात त्याला काय म्हणतो आपण ऑक्झिलरी टू ट्रेड असं म्हणतो. जसं प्रायमरी आणि सेकंडरी इंडस्ट्रीला टर्सरी इंडस्ट्री काय करते सर्व्हिसेस देते त्याच प्रकारे हे पण काय आहे ऑक्झिलरीज टू ट्रेड आहे म्हणजेच कॉमर्सला काय करते सपोर्ट करण्याचं काम करते त्यांचा फ्लो स्मूथ होण्यासाठी मदत करते. जे काही अडी अडचणी असतील डिफिकल्टीज असतील व्यापारातील ते दूर करण्याचं काम ऑक्झिलरी टू ट्रेड करते. म्हणजेच काय त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या काय करतात स्मूथ फ्लो करण्यासाठी मदत करतात त्याला आपण व्यापाराची अनुषंगिक साधने असं म्हणतो. मग काय असणार त्यामध्ये ट्रान्सपोर्ट आहे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये वस्तू वाहून नेण्यासाठी काय करते ट्रान्सपोर्ट मदत करते. जे काही दूरी आहे अंतर आहे ते कमी करण्याचं काम करते. त्यानंतर वेअर हाऊसिंग आहे वस्तू फ्युचर मध्ये विकायच्या त्यासाठी त्याला स्टोरेज करून ठेवण्यासाठी वस्तू वेअर हाऊसिंग मदत करते. परत इन्शुरन्स आहे रिस्क कमी करण्यासाठी लॉस कमी करण्यासाठी काय करते त्या व्यापाराला कॉमर्सला मदत करते. त्यानंतर बँक आहे बिझनेस साठी कॉमर्स साठी लोन साठी बिझनेस उभा करण्यासाठी एक्सपांड करण्यासाठी काय करते बँक वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. त्यानंतर ऍडव्हर्टायझिंग आहे जाहिरात आहे जाहिरात काय करते कस्टमरला प्रोडक्टची ओळख करून देण्यासाठी कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी काय करते कॉमर्सला सपोर्ट करते. त्यानंतर आहे मर्कंटाईल एजंटचा करते काय करतात जे काही वस्तू आहे वस्तू विकण्यासाठी ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी एक इंटरमिडिएट मध्यस्थ व्यक्ती म्हणून काय करतात काम करतात. आणि कम्युनिकेशन आहे जे की कस्टमर केअर सर्व्हिसेस आहे अशा प्रकारचे कस्टमर सोबत संदेशवहन करण्यासाठी त्यांच्यामधील काय अडी अडचणी आहेत अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी कम्युनिकेशन काय करते कॉमर्सला मदत करते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जे काही वस्तू आणि सेवा ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही अडथळे आहेत ते सगळे अडथळे दूर करण्यासाठी आणि तो व्यापार सोयीस्कर होण्यासाठी जी गोष्ट मदत करते जी ऍक्टिव्हिटी मदत करते त्याला काय म्हणतो आपण ऑक्झिलरीज टू ट्रेड असं म्हणते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आज क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज म्हणजे व्यावसायिक कार्यांचं वर्गीकरण या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेलो आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि आपल्या असिस्टंट प्रोफेसर नीरज भागवंत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.